नाशिकमधल्या TCS प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू झाली आहे। अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तथ्य शोध समिती नाशिकमध्ये पोहोचली आहे। नाशिक रोड इथं कालपासून पीडितांचे जबाब नोंदवले जात आहेत, तर एका पीडितेचा ऑनलाईन जबाब नोंदवल्याचीही माहिती आहे। SIT अधिकाऱ्यांशी समितीशी सविस्तर चर्चा होतीये। कंपनीतील कागदपत्रांची तपासणी केली जाते, तर गुन्ह्याचे बारकावे समजून घेण्यावर भर दिला जातोय। संपूर्ण प्रक्रिया कडक गुप्ततेत केली जाते, तर बैठकीदरम्यान कडेकोट बंदोबस्त देखील तैनात आहे। या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, BK सिन्हा, मोनिका अरोरा यांचाही समावेश आहे। या समितीचा पुढील 2 दिवस नाशिकमध्ये मुक्काम असेल, तर तपासाला आता वेग आलाय। घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताझण यांच्याकडून। किरण, आता राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक स्वतः अध्यक्षा विजया रहाटकर तिथे पोहोचलेले आहेत आणि पुढचा तपास सुरू झाला आहे। विजया रहाटकर नाशिकमध्ये नाहीये, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण जी समिती नाशिकमध्ये कालपासून दाखल झालेली आहे, त्यांच्या उपस्थितीमध्ये चौकशी केली जाते। विशेषतः या सगळ्या दरम्यान ज्या पीडित तरुणी आहेत, महिला आहेत, त्यांचे जबाब नोंदवून घेण्याचं काम केलं जात आहे। विशेषतः या सगळ्या काळामध्ये जे उपस्थित नाहीये त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देखील त्यांचा जबाब घेतला जातोय आणि प्रामुख्याने ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या TCS कंपनीमध्ये जाऊन देखील चौकशी करण्यावर त्यांचा भर असणार आहे। आणि या सगळ्या काळामध्ये जे जे आरोप केले गेलेले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने संपूर्ण तपास करून याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून तो केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या विजया रहाटकर यांच्याकडे तो सुपूर्द केला जाणार आहे आणि त्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे। सध्या तरी आणखी 2 दिवस हे जे पथक आहे ते नाशिकमध्ये मुक्कामी आहेत आणि वेगवेगळ्या अनुषंगाने याबाबतचा तपास केला जातोय। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता त्यांची टीम नाशिकमध्ये पोहोचली आणि आता पुढचा जबाब नोंदवला जातोय। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।